Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी आणि आता दिवाळी नंतरही महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये तुरळक स्वरूपाचा का असेना पण पाऊस पडतोय। हे बऱ्याच वर्षानंतर असं घडतंय की नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झालेली आहे, दिवाळी होऊन गेलेली आहे आणि महाराष्ट्रात पाऊस पडतोय। यंदाच्या वर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात वादळी स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात झालं की शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय त्या नुकसानाची भरपाई सुद्धा अजून झालेली नाहीये। मात्र तरी सुद्धा पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये। अजूनही महाराष्ट्रातून पावसाने एक्झिट घेतलेली नाहीये। पुढचे काही दिवस हवामान खात्याने पावसाचा अलर्ट अनेक भागांना वर्तवलेला आहे, त्यामुळे इथून पुढचे काही दिवस पावसाची नेमकी काय स्थिती असणार आहे, कुठे कोणता अलर्ट असणार आहे आणि कुठे पाऊस ओसरल्याचं बघायला मिळणार आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेद रिपोर्ट। तर स्क्रीनवर दिसत असलेल्या ह्या आजच्या सॅटेलाइट इमेजमध्ये आपण बघू शकतो की बंगालच्या उपसागरात अजूनही हे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं दिसून येत आहे आणि हे जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे ते भुवनेश्वर असेल, विशाखापट्टणम असेल, तिकडून ढाका जे आहे त्या दिशेने पुढे सरकताना दिसतंय। त्यामुळे त्याचा तितक्या तीव्रतेने त्याचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नाहीये। मात्र काही अंशी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या कमी क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रावर होऊ शकतो। मात्र हा तीव्र स्वरूपाचा परिणाम नसणार आहे, म्हणजे अगदी ऑरेंज किंवा रेड अलर्ट इतका पाऊस महाराष्ट्रावर असेल अशी स्थिती नसेल। मात्र हलक्या स्वरूपात काही ढग महाराष्ट्रावर दाटलेले दिसतात। खास करून मराठवाडा असेल, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत तिथे हलक्या स्वरूपाचे कमी प्रमाणात ढग दाटलेले दिसून येतात। त्यामुळे त्या आताच्या हवामान खात्याच्या स्थितीनुसार या सॅटेलाइट इमेजनुसार हवामान खात्याने पुढचे काही दिवस पावसाचा इशारा सुद्धा काही ठिकाणी दिलेला आहे। नक्की कुठे काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण पुढच्या मॅपच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर स्क्रीनवर दिसत असलेल्या या इमेजमध्ये मॅपमध्ये आपण बघू शकतो की आज महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। मध्य महाराष्ट्रात खास करून पाऊस पडण्याची शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे। अहिल्यानगर, पुणे आणि पुण्याचा जो घाटाचा परिसर आहे अशा या पट्ट्यात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे। त्याच्या खालोखालचे जे इतर जिल्हे आहेत ज्यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर असेल, इकडे कोकणातलं रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव हे जे जिल्हे आहेत इथे पावसाचा अलर्ट दिलेला नाहीये। मात्र ढगाळ स्वरूपाचं वातावरण या जिल्ह्यांमध्ये असणार असल्याची शक्यता सुद्धा हवामान खात्याने वर्तवलेली आहे। हे जिल्हे जर सोडले आणि अहिल्यानगर आणि पुणे हे दोन अलर्ट दिलेले जिल्हे जर सोडले तर उर्वरित महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांना मात्र कुठल्याही प्रकारचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये। पावसाची कुठल्याही प्रकारची शक्यता इतर भागांमध्ये वर्तवण्यात आलेली नाहीये। आता मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या भागात वातावरणाची स्थिती काय आहे, पाऊस पडतोय का किंवा पाऊस ओसरलेला दिसतोय का, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता 5 तारखेची म्हणजे उद्याची काय स्थिती असणार आहे, तर आजच्या तुलनेने उद्या महाराष्ट्रातल्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती वाढलेली असणार आहे। उद्या म्हणजे 5 तारखेला सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून IMD कडून येलो अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे। तर रायगड, सिंधुदुर्ग, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। विजांचा कडकडाट काही स्वरूपात असू शकतो, ढग सुद्धा दाटलेले असू शकतात। मात्र हेवी रेन्स नसणार आहेत या जिल्ह्यांमध्ये, अगदी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 6 तारखेची काय स्थिती असणार आहे, तर आपण समोर स्क्रीनवर दिसत असलेल्या मॅपमध्ये बघू शकतो की उद्या आणि परवा म्हणजे 5 आणि 6 नोव्हेंबरला दक्षिण महाराष्ट्रात खास करून पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। 6 तारखेला सुद्धा सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर दक्षिण महाराष्ट्रातले हे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवलेली आहे। तर जळगाव, नाशिक, ठाणे, रायगड, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड हे जे जिल्हे आहे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण असणार असल्याची शक्यता सुद्धा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। आता 7 तारखेची काय स्थिती असणार आहे, तसं 7 तारखेला कुठल्याही प्रकारचा अलर्ट हवामान खात्याकडून दिलेला नाहीये पावसाचा। मात्र अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असू शकतो असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। 8 तारखेची काय स्थिती असणार आहे, तर 8 तारखेला सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापुराचा जो घाटाचा परिसर आहे इथे ढगाळ स्वरूपाचं वातावरण असेल, विजांचा कडकडाट असू शकतो, वादळी वारे सुद्धा वाहण्याची शक्यता असणार आहे। मात्र पाऊस पडण्याची कुठेही शक्यता असणार नसल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। तर अशा पद्धतीचं वातावरण पुढचे काही दिवस असणार असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या भागात आत्ता पावसाची वातावरणाची नेमकी काय स्थिती आहे, थंडी पडतीये का किंवा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय का, नक्की काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल
धन्यवाद.